नमस्कार, माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्यांचे नवीन प्रकारचे फुलं कशी बनवायची ते शिकणार आहे. तर ती फुलं बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. पांढरे मोती, रंगीत मोती, दोघेही 5 नंबरचे मोती आहे, कात्री, नायलॉन धागा आणि सुई. चला तर मग आपण आता फुलं बनवायला सुरुवात करूया. सुई घेतलेली आहे. सुईमध्ये असा एवढा धागा होऊन घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आपल्याला हे अशा प्रकारचे फुलं आज बनवायची आहे. तर आपल्याला सुरुवातीला हा मधला भाग बनवायचा आहे. त्याच्याकरता आपण आता धाग्यामध्ये 5 मोती रंगीत होऊन घेऊया. हे पहा, हे 5 मोती होऊन घेतलेले आहे आणि आता आपल्याला ह्याचा गोल बनवायचा आहे. गोल कसा? ही गाठ आहे. गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. हा असा आपला इथे गोल तयार झालेला आहे. आता आपण पुढच्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, आता आपण हे ज्या 5 मोत्यांचा गोल केलेला आहे त्याच्यातला हा एक मोती आणि 4 मोती होऊन परत 5 मोत्यांचा आपल्याला गोल बनवायचा आहे. तर आपण धाग्यामध्ये 4 मोती ओवून घेऊ. मी इथे पिवळा कलर घेतलेला आहे. तुम्ही कुठलेही कलर वापरून ही फुलं बनवू शकतात आणि 6 नंबरच्या मोत्यात तुम्ही बनवले तरी चालतील. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. हे पहा, आता मी 4 मोती धाग्यात ओवून घेतले. आता आपण ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई काढली. त्याच्यातूनच आपल्याला सुई परत अशी बाहेर काढायची. ही अशी सुई काढल्यानंतर आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. वरचे हे 2 मोती अशी सुई बाहेर काढून घेतले. असे आपल्याला 10 गोल बनवायचे आहे. आता आपण परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हे पहा, ह्या मधल्या मोत्यातून मी सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे परत आपण 4 मोती ओवून घेऊ. हे 4 मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला सुई परत अशी बाहेर काढायची आहे. खालच्या दिशेने आपली सुई निघालेली आहे. पहा, ही अशी सुई आपण काढून घेतली. हे पहा, हा आपला इथे गोल तयार झाला, तिसरा. असा आपल्याला गोलाकार असा गोल इथे बनवायचा. त्याच्याकरता आता आपण ह्या खालच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता आपण इथे परत 4 मोती पिवळे ओवून घेऊ. हे पहा, हे 4 मोती आपण ओवून घेतले आणि आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू आपण. ही सुई अशी आपण वरती काढून घेतली. पहा, हा आपला इथे गोल तयार झाला. असा गोलाकार गोल आपला इथे तयार व्हायला पाहिजे. आता आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई काढून असे आपल्याला 10 गोल बनवायचे आहेत. हे पहा, माझे आता इथे हे 9 गोल इथे तयार झालेले आहे आणि आता मी 10वा गोल करणार आहे. 10वा गोल कसा करायचा ते पहा. हा जो गोल केलेला आहे 9वा, त्याच्यातला हा एक मोती, ह्याच्यातनं सुई आपण बाहेर काढली आहे आणि हा एक गोल इकडचा, त्याच्यातला हा मोती, असे हे 2 मोती आपले इथे आहेत. आता आपण धाग्यामध्ये एक रंगीत मोती परत ओवून घेऊ. हा एक रंगीत मोती मी ओवून घेतला. पहा, आणि ह्या मोत्यातून
हा गोल आहे ह्याच्यातला हा मोती, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढू. हा गाठ पडलेला मोती आहे, ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. हे पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. हा आता आपला इथे 3 मोती आपले दिसत आहे. हा एक मोती, हा एक मोती, हा एक मोती. आता आपल्याला 5 मोत्यांचा गोल करायचा. त्याच्याकरता आपण परत धाग्यामध्ये 2 मोती ओवून घेणार आहे. हा एक मोती आणि हा दुसरा मोती. हे 2 मोती ओवून घेतले. आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. तर आता इकडच्या मोत्यातून सुई आपल्याला वरती बाहेर काढायची. अशी सुई आपण बाहेर काढली आहे. हा आपला इथे शेवटचा गोल झालेला आहे. हे पहा, हा असा आपला गोल इथे झाला. हे आपले 10 गोल तयार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 गोल आपले तयार झाले. आता आपल्याला हा मधला आपण भाग केलेला आहे. आता आपल्याला ह्या पांढऱ्या पाकळ्या करायच्या. ह्या पण आपल्याला याच्याभोवती 10 करायच्या आहे. तर आता आपण त्या करू. त्या कशा करायच्या ते पहा. आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू. हा एक मोती, नंतर त्याच्या पुढचा हा दुसरा मोती. 1 2 3 ह्या सलग 3 मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. ह्या मोत्यातनं काढली, आता ह्या मोत्यातनं काढायची. पहा, ही एक ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आपण. आणि ह्याही मोत्यातनं सुई काढली. ह्या गोलातला हा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. याशी सुई बाहेर काढल्यानंतर इथे आता आपल्याला 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे. हे पहा, आपण हे 6 पांढरे मोती ओवून घेतले. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. त्याच्या आधीचा हा जो मोती त्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि ज्याच्यातून धागा दिसतोय त्याच्यातून सुई, अशी ह्या 2 मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. ही आपली इथे एक पाकळी तयार झाली. आता आपण ह्या 2 मोत्यातनं सुई काढली. 1 2 3 4 4 मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. आता आपण परत ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढू. इथे आपल्याला दुसरी पाकळी बनवायची. त्याच्याकरता आता आपण ह्या गोलातला हा एक मोती आहे, तर 5 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 5 मोती ओवून घेतले पहा मी धाग्यामध्ये. आणि ह्या पाकळीतला हा मोती, ह्याच्यातनं सुई अशी वरती बाहेर काढली. ही सुई बाहेर काढल्यानंतर आता परत 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. हे पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. परत त्याच्या पुढचा एक मोती, परत त्याच्या पुढचा एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती, अशी 4 मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेतली. आणि परत इथे ह्या पाकळीतला हा मोती आणि 5 मोती होऊन इथे परत आपण 6 मोत्यांची एक पाकळी बनवायची. हे पहा, आता मी पुढची करते, तुम्हाला दाखवते कशी करायची ती. हे पहा, आता इथे आपलं ह्या 9 पाकळ्या तयार झालेल्या आहे. 9 पाकळ्या तयार, आपल्याला 10वी शेवटची पाकळी करायची. त्याच्याकरता आता मी हे जे 2 रंगीत मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. ह्या मोत्यातनं काढली पहा. नंतर हा एक रंगीत मोती आहे, त्याच्यातून सुद्धा आपण सुई काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आणि आता आपण ह्या पाकळीतला हा एक पांढरा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढू. ही सुई बाहेर काढल्यानंतर आपण असे ह्या पाकळीतला एक मोती पांढरा धरून 5 मोती आपण असे होऊन ह्याच्यातनं सुई बाहेर काढतो. तर असे 6 मोत्यांचा गोल आपल्या इथे तयार होतो. त्याच्याकरता ह्या मोत्यातनं सुई काढलेली इथे आपण आता 4 मोती ओवून घेणार. 5 मोती नव्हता, आपण 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. तर हा एक मोती, हा एक मोती, हे 2 मोती आणि हे 4 पांढरे मोती, असे 6 मोत्यांची आपली ही शेवटची पाकळी तयार होणार आहे. हे पहा, हे 4 मोती ओवून घेतले.
ह्या पाकिटला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि ह्या पाकिटला ह्या मोत्यातून सुई आपण वरती बाहेर काढू. अशी सुई बाहेर काढून घेतली. ही आपली इथे 10वी पाकळी झाली आणि आपलं फूलसुद्धा इथे तयार झालेलं आहे. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू पुढच्या आणि इथे आपण गाठ पाडून घेऊ. अशा प्रकारे आपलं सुंदर आणि नाजूक असं फूल इथे तयार झालेलं आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ. हे पहा, सुंदर असं फूल आपलं इथे तयार झालेलं आहे.